गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव दिवं पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणविना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायित पुत्रनेत्र येन त्वया भारततैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सौतीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशवः पाराशर्यवच सरोजमलम् गीतार्थगन्धोत्कटम् नानाचानककेसरं हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विश्वम्भोभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत स्तुवन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. ॐ श्री विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु. 18वा अध्याय आणि श्लोक ओवी क्रमांक 2. श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्री भगवान म्हणाले,
काम्य कर्माच्या त्यागाला ज्ञाते लोक संन्यास समजतात, पण सर्व कर्माच्या फलत्यागाला पंडित लोक ज्ञानी त्याग असे म्हणतात. ओवी क्रमांक 98. का कामनेचे चिनी दळवाडे, जी उभारावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. अरण्यात डोंगरावर पुष्कळ जशी झाडे आपोआप उगवतात, त्याप्रमाणे बागेतील झाडे भाताचे पीक आपोआप उत्पन्न होत नाही. वापी कुपाराम अग्रहारे हनुमहाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. जसे पेरल्याशिवाय गवत उगवते तसे भाताचे पीक उगवत नाही, त्याला राबून पेरावे लागते. ऐसे इष्टापुरत सकळ जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया. जसे किंवा शरीर जसे सहज होते तरी दागिने प्रयत्नाने घडवावे लागतात, तशीच नदी निसर्गता वाहते, पण विहीर मात्र खणावी लागते. त्याप्रमाणे तसेच नैमित्य कर्म व्यवधान निवडून स्वभावात प्राप्त आहे. काम्य कर्म इच्छेच्या अभावी घडत नाही, अथवा अशा प्रकारे इष्ट पूर्त कर्मांना फलाशाच असते. कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटकाच नसते. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, म्हणून नये धनंजया जिया परी. अर्जुना, देह धारण केल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्याला ना म्हणण्याची जशी सोय नाही, का ललाटीचे लिहिले, का मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने, किंवा विधिले कपाळावरील लिहिलेल्या रेषा जसे काही पुसल्याने जात नाही, किंवा काळे गोरेपणा जसा धुवून नाही साफ होत नाही, तसे केले काम्य तैसे कर्म तैसे फळ भोगावया धरणी बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. तसे केलेले काम्य कर्म फलभोग देण्यासाठी दारात धरणी देऊन येऊन बसते. जसे घेतलेले कर्ज फेडल्याशिवाय सुटका नाही. काम नाही न करिता अवसात घडे पंडू सुता, तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. किंवा फलाची इच्छा न धरता सहज जरी काम्य कर्म घडले तरी सुद्धा झुंजण्याची इच्छा नसतानाही सोडलेला बाण जसा लागल्याशिवाय राहत नाही, तसे केलेले कर्म आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही. गुळ नीनता तोंडी घातला तेची गोडी, आगी मानुनी राखोंडी चेपिला पोळी. जसे गुळ आहे हे माहित नसतानाही तोंडात घातला तर जसा गोड लागणारच, किंवा राखोंडी अशा समजुतीने आगीवर विस्तवार पाय दिला तर पोळणारच. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आधी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येत. तसेच असेच अमुक एक फल देणारे काम्यकर्माच्या काम्यकर्म त्याच्या विषयात कर्माच्या अंगी स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षुने कौतुक आणि कोणतेही आचरू नये. काम्य किंबहुना पार्थायसे काम्य कर्म गासे तेजी जे विष जैसे ओकुनिया. किंबहुना पार्था, असे जे काम्य कर्म त्याचे विष पोटात जर गेले तर ते ओकून टाकतात, तसा त्याग करावा. मग तया त्यागा ते जगी संन्यासुये अभंगी, भोली जे दे अंतरंगी सर्वदृष्टा. अशा प्रकारे त्यागाला सर्वदृष्टी सर्वसाक्षी अंतरंगी पुरुष संन्यास असे संबोधतात. हे काम्य कर्म सांडणी, मग कामणे तेचे उपडणी, द्रव्य त्यागे दवडणी भय जैसे. द्रव्यापासून उत्पन्न होणारे भय जसे द्रव्याच्या त्यागाने टळते, तशीच इच्छाच नाही केली की काम्य कर्म आपोआप सहजच थांबते. अथवा ऐसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. वार्षिया शोभे गगन वसंते दुनावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैसे. जसे पावसाळ्यात आकाश
जसे पावसाळ्यात आकाश शुद्ध होऊन गरजू लागते, वसंत ऋतूत वनाची शोभा किंवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते, का सोमकांतू सोमे पगळे सूर्ये काकती कमळे येथ असे तेची पालनाळे आन नाही. ज्याप्रमाणे सोमकांत म्हणाला चंद्र किरणांनी जसा पातळ फुटतो अथवा सूर्योदयाने कमळे फुटतात, अशा ठिकाणी सूर्याते जैस तैसे जे नित्य कर्म त्याची निमित्ताची लाहे नेम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. आणि सायंकाळात मध्यानी जे का करणी व प्रतिदिनी तरी परिदृष्टी लोचनी अधिक नव्हे. आणि दररोज तिन्ही काळी संध्याकाळी तिन्ही काळी जे कर्म करावे लागते ते जशी डोळ्याची दृष्टी कोठून बाहेर आलेली नाही तो त्यांचा स्वभावच आहे. किंवा चालन का नापदिता गती चरणी जैसे आती ना तरी ती दीप्ती दीपबिंबी. किंवा चालणे गतिशीलता हा कुठून संपादन करून न आणता तो जसा पायांचा स्वभाव धर्मच आहे. किंवा दिव्याची ठिकाणी ते जसे स्वाभाविकच असते. का नापा वासु निदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे चंदनाला बाहेरून सुगंध लावित नाहीत तर तो चंदनाच्या अंगी स्वभावाचा मूळचा स्वभाव असतो. तीच गोष्ट कर्माधिकाराच्या योग्यतेची आहे, म्हणजे तो जन्माबरोबरच स्वभावताच प्राप्त होत असतो. नित्य जैसे कर्मजनी पार्था बोली जय जी माणी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. पार्था नित्य कर्म म्हणून जे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ते असे असते, त्याप्रमाणे तुला नित्य नैमित्तिक अशी दोन्ही कर्मे सांगितली. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठे आवश्यक म्हणून पाहती एक वांजये आते. हे वर्णाश्रमाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म अवश्य आचरलेच पाहिजे असे असल्याने काही लोक त्याला फल नाही असे म्हणून पाहतात. परिभोजनी जैसे होय तृप्तीला हे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी पाहे सर्वांगी फळ. परंतु तेथेच्या भोजनाने तृप्ती होऊन जशी भूक नाहीशी होते तशी सर्व प्रकारे नित्य नैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते. किडा गिटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे या कर्माते सांगडे फळ जाणावे. हिंकस सोने जसे आगीत पडले असतात त्याचा हिंकसपणा जाऊन त्याचा कस वाढतो, तशी चित्त शुद्धीने नित्य नैमित्तिक कर्मे फलदायी आहेत. जो प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे ते तहा तो फळी या मिळे सद्गतीसी. त्याने दोष नाहीसे होऊन अधिकार वाढतो, त्वरित सद्गती प्राप्त होते. एवढेवरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परी ते त्याची जे मूळ नक्षत्री जैसे. नित्य नैमित्तिक कर्माला जरी एवढे मोठे फल असले तरी मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाप्रमाणे त्याचा त्यागच करावा. लता पिके आघवी तव च्युत बांधे पालवी मग हात न लवित माधवी सोडून खाली. वसंत ऋतूत वेल फुलते, आंब्याला फुले फळे पालवी येते, पण त्याचा काही भोग न घेता जसा त्याचा त्याग करतो तैसे नोलांडिता कर्मरेखा चित्त तिचे नित्य नैमित्तिका पाठी फळा की जे अशेखा वातांचे वाणी. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या आचरणाशिवाय दक्ष असावे, पण त्यांच्या फलाचा मात्र वांती ओकारीप्रमाणे त्याग करावा. या कर्मफळ त्यागा ते त्यागो म्हणती पैजानते एवं त्याग संन्यास तुरते पसरविले. अशा या कर्मफला त्यागाला ज्ञानी पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे त्याग संन्यास यांची रूपे तुला ऐकविली. हा संन्यासु जय संभावे तै कामे बांधून पावे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. अशा प्रकारचा संन्यास घडला असता काम्य कर्माची बाधा होऊ शकत नाही. निषिद्ध कर्म तर निषिद्ध म्हणून पूर्वीच टाकलेले आहे. आणि या प्रकारच्या फलत्यागाने नित्य नैमित्तिक कर्मे निसत्व किंवा निर्जीव होतात. मस्तक तोडल्याने बाकीच्या शरीराचा नाश होतो, त्याप्रमाणे
मग सस्य फळ पाकात तैसे निमाली या कर्म जात आत्मज्ञान घिवसत अपैसे ते ये. मग धान्यास पीक आल्यावर जसे वाळून जाते तसे कर्म त्याला त्यागाने कर्म निर्जीव किंवा अफलदायी झाल्यावर आत्मज्ञान त्या पुरुषाला आपण म्हणून शोधित येते. ऐसी आणि हुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठिनी पडले गा आत्मज्ञानी बांधती पायो. अशा युक्तीने नित्य नैमित्य कर्मफलांचा त्याग काम्य कर्म टाकणे म्हणजे संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाचे अधिकारी होतात. ना तरी हे निभूती चुके मग त्यागो की जे हात चुके ते काही न त्याचे आधी की गोवीच पडे. किंवा त्यागाचे हे वर्म चुकून जर कोणी स्वतःच्या बुद्धीने अनुमानाने त्याग करू म्हणेल तर त्याग होणार नाहीच, पण जास्त घोटाळ्यात मात्र पडेल. जे औषध व्याधी अनोळख ते घेतली प्रते विक का अन्न न मानिता भूक न मारी काय. रोगाची चिकित्सा परीक्षा न करता घेतलेले औषध जसे विषासारखे मारक होते किंवा भुकेच्या वेळी अन्न सेवन केले नाही तर भूक मरणार नाही का. म्हणून त्याजे जे नोहे तेथ त्यागा ते न सुहावे त्याच्या लागी नोहावे लोहापर. त्यागाचे म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्याग करू नये, जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. चुकलिया त्यागाचे वेजे केला सर्व त्यागी होय हो. वैराग्य आणि नित्याधिक जे असे ते येणे फरक त्यागे नासे क्षीर लोटलिया जैसे वेरांग. जसे क्षीर कापले तर धड आपोआप निर्जीव होते त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मफलाचा त्याग केला की त्याची बाधा होत नाही. मग सस्य फळ पाकांत तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान दिवसित आपैसे ये. या धान्य पिकले की त्याची जशी वाट फुटते तसा कर्माचा नाश झाला की आत्मज्ञानाच्या व्यक्तीस आपण होऊन शोधायला येते. ऐची अनुभूती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाठी. या युक्तीने जे नित्यकर्माचा फलत्याग करतात व काम्य कर्मापासून दूर राहतात ते महाभाग आत्मज्ञानास प्राप्त करते होतात. ऐची अनुभूती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाठी. पण ही युक्ती जर साधली नाही तर कर्माचा त्याग न होता उलट गुंता अधिकच वाढतो. ना तरी हे निवृत्ती चुके मग त्यागू जे हात चुके ते काही न त्याचे अधिके गोवीची पडे. जर रोग्याचे योग्य निदान न करता त्याला रोग्याचे योग्य निदान न करता त्याला औषध दिले, अन्न सेवन न करता उपाशीत राहिले तर मृत्यू येणार नाही का. जे औषध व्याधी अनोळख ते घेतली परते विख का अन्न न मानिता भूक मारी ना काय. झालं वाटते. ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे असे शास्त्र सांगते त्याचा त्याग करू नये व ज्याचा त्याग करा असे सांगितले आहे त्याच्या आचरणाचा उगाच आग्रह धरू नये. पुढे झालं का ताई. जे औषध व्याधी अनोळख ते घेतल्या परते विख का अन्न न मानिता भूक मारी ना काय. म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे त्याज्या लागी नोहावे लोपभर. त्यागाची जर युक्ती चुकली तर कर्मबंध मुक्ती न मिळता उलट तो मनुष्य कर्मबंधातच पडतो. म्हणून वैराग्य संपन्न जे आहे त्यांनी त्याच्या गोष्टीचे आचरण करू नये हेच बरे. एक ओळ खालीवर झाली. म्हणून त्याज्य जे नव्हे ते त्यागाचे न सुवावे त्याच्या लागी नोहावे लोभभर. चुकली या त्यागाचे वेदे केला सर्व त्यागही होय ओझे न देखती सर्वत्र दुजे वितरागते. त्याज्य दोषवदित्ये कर्म प्राहुर मनीषिणः यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमिति चाप.
श्लोकात. कित्येक पंडित लोक असे म्हणतात की कर्मे ही बाधक असल्यामुळे त्यांचा त्याग करावा. काही अन्य पंडित वर्ग जर यज्ञ, दान, तप या कर्माचा त्याग करू नये असे सांगतात. एका फलाभिलाष न ठाके, ते कर्मा ते म्हणती बंधके. जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. ज्यांना कर्मफलाची अपेक्षा सोडू नये असे वाटते ते लोक कर्म बंधनकारक आहे असे म्हणतात. जसे एखाद्या नागव्या व्यक्तीस तू नागवा आहे असे म्हटले तर तो जग भांडखोर आहे असे म्हणतो. का जिव्हा लंपट रोगिया, अन्ने दिवशी धनंजया, आगा नरुसे कोंढिया, मासिया कोपे. ज्याच्या जिभेवर ताबा नाही असा रोगी हवे ते पदार्थ खातो आणि ते पचले नाही तर दोष मात्र अन्नाला देतो. किंवा महारोगी शरीरात दोष न देता त्यावर बसणाऱ्या माशांना दोषी मानतो. तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णय देती केवळ ते जावे ऐसा. ज्यांना फळाची आशा सोडवत नाही ते कर्म नाही ते लोक कर्म वाईट आहे, बंधक आहे म्हणून त्याचा त्याग करा असा सल्ला देतात. तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मच किडाळ, मग निर्णय देती कवळ ते जावे ऐसा. या उलट कोणाचा अभिप्राय असा असतो की यज्ञ यागादी कर्मे अवश्य करायला हवी, कारण त्याशिवाय माणसाच्या चित्ताची शुद्धी होत नाही. एक एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक, ते या वाचून शोधक आननसे. जर चित्तशुद्धी करून घ्यायची असेल तर कर्माचरण हे अवश्य करायला हवे, त्यात आळशीपणा करू नये. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी अळसू नकी जे. सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत टाकायलाच हवे. आरशात आपले प्रतिबिंब नीट पाहायचे असेल तर आरशावरची धूळ दूर करायला पुसायला हवी. भंगार आधी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का दर्पणा लागी साचावे अधिक रज. कपडे स्वच्छ व्हायला हवे असेल तर परटाच्या खराब भांड्याला नावे ठेवून चालणार नाही. तसे कर्मबाधक म्हणून त्याचा त्याग करू नये, कारण जर स्वयंपाक करण्याचा खटाटोप केला नाही तर सुग्रास भोजन तरी कसे जेवायला मिळणार. एक एक ओळी पुढे चाललात तुम्ही. हा हो का ताई, ते हा, काय थोडस एक काम करा, हा पूर्णच वाचून घ्या, 144 पर्यंत पूर्णच वाचून घ्या आणि मग बरं आपण बरं इथे थांबूयात. हा, 144 थांबूयात. एक म्हणती यागाधिक करावीची आवश्यक, जे या वाचून शोधक आननसे. मन मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी अळसून तिजे. भांगार आधी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का दर्पणा लागी साचावे अधिक रज. नाना वस्त्रे चोख हो आवी, ऐसे आधी तरी जीवी, तरी संवंदरीना मानावी मलिन जैसी. तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अवेरे, का अन्न लाभे अरुवारे रांधिती आवणे. ही गा शब्दी एक कर्मी बांधती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादी पडून ठेला. तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चय भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. ज्यांना कर्मफळाची अपेक्षा सोडू नये असे वाटते ते लोक कर्म बंधनकारक आहे असे म्हणतात. जसे एखाद्या नागव्या व्यक्तीस तू नागवा आहे असे म्हटले तर तो जग भांडखोर आहे असे म्हणतो. ज्याच्या जिभेवर ताबा नाही असा रोगी हवे ते पदार्थ खातो आणि ते पचले नाहीत तर दोष मात्र अन्नाला देतो. किंवा महारोगी शरीराला दोष न देता त्यावर बसणाऱ्या माशांना दोषी मानतो. ज्यांना फळाची आशा सोडवत नाही ते लोक कर्म वाईट आहे, बंधक आहे म्हणून त्याचा त्याग करा असा सल्ला देतात. याउलट कोणाचा अभिप्राय असा असतो की यज्ञ यागाधिक कर्मे अवश्य करायला हवी, कारण त्याशिवाय माणसाच्या चित्ताची शुद्धी होत नाही. जर चित्तशुद्धी करून घ्यायची असेल तर कर्माचरण हे अवश्य करायला हवे, त्यात आळशीपणा करू नये. सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत टाकायलाच हवे. आरशात आपले प्रतिबिंब नीट पाहायचे असेल तर आरशावरची धूळ दूर करायला पुसायला हवी. कपडे स्वच्छ व्हायला हवे असेल तर परटाच्या खराब भांड्याला नावे ठेवून चालणार नाही. तसे कर्म बाधक म्हणून त्याचा त्याग करू नये, कारण जर स्वयंपाक करण्याचा खटाटोप केला नाही तर शुग्रास भोजन तरी कसे जेवायला मिळणार. या प्रकारे कोणी कर्माच्या या बाजूने तर कोणी त्या बाजूने बोलतात, त्यामुळे वाद निर्माण होतो. या वादाचा निकाल करून कर्माचा त्याग कसा करावा हे मी तुला सांगतो. हे ऐक.
काही श्लोक घेऊ की राहू देऊ? हा, इथे थांबूयात आपण. हा श्लोक आता उद्या घेऊयात आपण. ठीक आहे. चालेल. सांगता थोडस आज बोला. पसायदान घ्या, पसायदान घ्या, हरकत नाही. हा, हा. आता विश्वात्मके देवे ये दीपागयत्री दोषावे दोषो मत द्यावे बसाय दानी जे खळांची कटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तीर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव शांते चंद्रमेचे लांछन मार्तंड जे का पहिन सर्व सुखी पूर्ण होऊनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृश विजय ओवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती. छान आहे. मंगलाताई बोला आता आज. गेली होती. हॅलो, हॅलो, आवाज येतो का? आवाज येतो का ताई? हो हो, येतोय. येतो का? हो हो, येतोय. आजच्या भागामध्ये भगवान असं सांगते देव अर्जुनाला की ज्याप्रमाणे आपण गवत उठायला बी पेरावं लागत नाही, पण बाकीचे बागेतले झाड लावायला पेरणी करावी लागते, धान्य पिकवण्यासाठी पेरणी करावी लागते, पण गवतासाठी काही करावं लागत नाही. तसं अभ्यास अध्यात्म हे करण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतील. बाकीच्या गोष्टी आपल्याला आपोआप येतात, पण इकडचं नाही येत. हे लक्ष आपलं मनात लावल्याशिवाय नाही येणार. सुग्रास भोजन ते जेवणाचं पण आलेलं आहे. जास्त जेवण जर केलं तर त्रास होतो, नाही जेवलं तर ती भूक मारते, त्याचा पण त्रास होतो. त्याप्रमाणे आपण आपल्या याच्याप्रमाणे कर्माचा त्याग करायला पाहिजे आणि आपल्याला जी आवश्यक आहे आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे त्याचा अवलंब करायला पाहिजे. असं एक मजा कळालं थोडस. माझी काही तयारी नाही बरं का ताई. बर. नित्यकर्म काय आहे? आरशावरचा कचरा काढून. नित्यकर्म काय आहे? कर्म काय आहे? नित्यकर्म आपले दररोजचे काम आपण करतो. बरोबर. एवढं काय वाचले नाही पाहताय. बरोबर. वैजयंती ताई सांगतील. पण हा कळ साध्य असल्या. हो, सांगू द्या. सांगा वैजयंती ताई. नाही, माझ्या या पुस्तकात आहे ना, या पुस्तकात काहीच नाही आहे. कारण की 18वा अध्याय ना, तर त्याच्यात प्रत्येक अध्यायाची नाही, माझ्याकडे ज्ञानेश्वरी नाही ना, मी इकडे पुण्यात आहे. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आली की परत मग आपण पहिल्यापासून घेऊया. कालपासून काय सांगत आहे? ज्ञानेश्वर महाराज कालपासून आपल्याला सांगत आहेत की म्हणजे त्याग आणि संन्यास यामधला डिफरन्स, म्हणजे याच्यामधलं अंतर काय आहे ते सांगत आहेत की त्याग कशाला म्हणायचं आणि संन्यास कशाला म्हणायचं. ते तर आपण जे हे म्हणतो की कर्माचा विधीपूर्वक त्याग करणे, त्याला आपण काय म्हणायचं, आणि